हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे गुणवत्ता जीवनाची. आपली जीवनाची गुणवत्ता काय आहे? क्वालिटी ऑफ लाईफ काय आहे? हे कशाला म्हणतो? काय म्हणतो? किंवा बाकी हे शब्दात म्हणायचं ते आपण लाईफस्टाईल म्हणा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणा. आपण म्हणतो त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप हाई आहे, त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप हाई आहे. क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय आहे? खरी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय असायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण बोलूया. सहसा आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे कशाला म्हणतो? इन ऑर्डिनरी लँग्वेज सहसा मोठं घर आहे राहायला, भरपूर कपडे घालतो, भरपूर बँक बॅलन्स आहे, गाड्या आहेत, एकदम महागडे मोबाईल वगैरे आहेत, म्हणजे आपण म्हणतो हो क्वालिटी ऑफ लाईफ खूप हाई आहे. म्हणतो का नाही? एवढं सगळं असून नाही, एवढं सगळं असून नाही, मनशांती त्या माणसाला नसली, त्याला समाधान नसलं, ते क्वालिटी ऑफ लाईफ आहे म्हणायचं का? मग आपण क्वालिटी ऑफ लाईफ कशाला म्हणायचं? आता कितीतरी आपण माणसं बघतो. आता एक्झाम्पल द्यायचं ते आता सुशांत सिंग राजपूत सारखला किती कोटीनं पैसे मिळवत होता, किती मोठा फार्म हाऊस होता, अमुक होता, पैसा पाणी सगळं काही होता, फॉरेन ट्रिप करत होता सारखं. तरी तो समाधानी होता का? सुखी होता का? नाही. समाधानी सुखी असला तर त्यानं आत्महत्या केली नसती. एम आय राईट? म्हणजे महत्वाचं काय आहे? आपण आयुष्याची गुणवत्ता किंवा क्वालिटी ऑफ लाईफ कशासाठी म्हणायचं? या महागड्या गोष्टींसाठी म्हणायचं का सुख समाधान ह्याच्यासाठी म्हणायचं? आपल्याला काय पाहिजे आयुष्यात? मला वाटते आपल्याला सुख समाधान शांतता हे सगळं पाहिजे. आणि हे सगळं आपण कसं मिळवू शकतो? हे बघा, आपण आनंदी असायला पाहिजे, ते आपण दुसऱ्यांमध्ये पण आनंद बघायला आपल्याला यायला पाहिजे. नाही तर आपल्यात काय होते? दुसऱ्यांचं चांगलं झालं, लोकांचं चांगलं झालं, ते आपलेच असतील, हवं ते बहीण भाऊ कोणी असू शकते, त्यांचे मुलांना चांगली अगदी रेस्पेक्टेबल सरकारी नोकरी लागली, भरपूर पगार मिळते त्यांना, त्यांचं सगळं चांगलं आहे म्हटल्यावर आपण त्यांचे बदल जलस झालो. ते आपण हॅपी असू शकतो का? नाही. कोणावरही आपण जलस असू नये. तुम्ही लोकांबद्दल जलस झालात, तुम्हाला लोकांचं चांगलं बघायला झालं नाही की तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं नाही. तुम्ही तुमचे आत आनंदी नसलात की तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही. मग तुमचे घरच्यांना असू देत, कोणालाही असू देत. आता तुम्ही बघितलं असेल, काही लोक बघा कुठे गेले तरी भांडतात, दवाखान्यात गेले तरी भांडतात, बाहेर मार्केटमध्ये गेले तरी भांडतात. अहो, भाजी घ्यायला गेले तरी ते भाजीवाल्याकडे किंवा भाजीवालीकडे भांडतात का? प्रॉब्लेम कोणाशी आहे? प्रॉब्लेम त्या व्यक्तीतच आहे. तो व्यक्ती समाधानी नाही, त्यामुळे तो सगळ्यांशी भांडत
जातो. त्यामुळे माणसानं काय करायला पाहिजे ते, आपली क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, क्वालिटी ऑफ लाईफ आपण कशी डेव्हलप करायची, आपली लाईफस्टाईल आपण कशी डेव्हलप करायची. म्हणजे आपण कोणाबद्दलही द्वेष बाळगायचा का, जलस व्हायचं का नाही. उलट त्यातनंही आपण आनंद घ्यायचा. असं शिकलो की आपल्यात पण आपोआप आनंद येतो. तुमच्या मनात आनंद नसलात की तुम्हाला शांतता नाही, तुमचं प्रोग्रेस होणार नाही, काही नाहीये. त्यामुळे आधी स्वतःला बदलायला शिका, क्वालिटी ऑफ लाईफ बदला. अहो, सगळे पैसे देऊन ह्या वस्तू आपल्याला आनंद देत असल्या, तो महागडा मोबाईल असेल, महागडं घर असेल, गाडी असेल, कपडे असतील, सगळे श्रीमंत लोक आनंदी सुखी झाले असते ना? नाहीत. कितीतरी श्रीमंत लोक सुद्धा आत्महत्या करताना बघतो आपण. म्हणजे ते जीवनात सुखी नाहीयेत, आनंदी नाहीयेत. म्हणजे काय, पैसा, फक्त पैसा आपल्याला आनंद देऊ शकत नाही, सुखी करू शकत नाही. मग आणि काही पाहिजे, त्याचे खोजात माणूस जातो, त्याचा शोध करायला जातो. मग इथे त्याचा शोध करताना आपण काय काय करायला पाहिजे. एक म्हणजे स्वतःचं मन शांत ठेवायचं. स्वतःचं मन शांत ठेवायला काय करायला पाहिजे, आपण मेडिटेशन करा किंवा आणि काही ध्यान करा. तुमचे कुठले आवडते दैवतावर विश्वास ठेवा. इवन आपली पूजा अर्चा वगैरे ह्याच्यासाठीच आहे, मनाच्या समाधानासाठी आहे. स्वतःचे मनाचं समाधान आपण मिळवायला शिकायला पाहिजे. दॅट इज द क्वालिटी ऑफ लाईफ. तुम्ही समाधानी असलात का नाही, मी तरी म्हणेन तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ हाई आहे. नाही ते तुम्ही किती बडे असाल, किती श्रीमंत असाल, प्रत्येकाशी भांडणं, प्रत्येकाशी कुठे गेलात तरी, असं केलात तरी, व्हॉट इज द क्वालिटी ऑफ युअर लाईफ? इट इज व्हेरी व्हेरी लो, बिकॉज यू आर नॉट एट ऑल हॅपी इनसाइड. तुम्ही आत्म हॅपी असलात, तुम्ही आत्म समाधानी असलात का नाही, तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ अगदी उच्च प्रतीचं असते. त्यामुळे लाईफस्टाईल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण म्हणतो, हे आपण लाईफस्टाईल असेल, क्वालिटी ऑफ लाईफ असेल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, आपण ते लेवल इन्क्रीज करायला पाहिजे. मलाही मान्य आहे, येस वी शुड, बट एट द सेम टाइम आपल्याकडे ऑनेस्टी असायला पाहिजे, चांगले गुण असायला पाहिजेत. ह्या सगळ्या चांगल्या गुणांमुळे आपण समाधानी होऊ शकतो, आपण सुखी होऊ शकतो आणि एकमेकांबद्दल आपल्याला प्रेमभाव असायला पाहिजे. आणि दुसरेचं चांगलं झालं म्हणजे आपण त्यांच्यावर जळत बसू नये. तुम्ही असं लोकांवर जळत बसलात का नाही, काय होणार, तुमचं जीवन, तुमचं लाईफ, तुमचं सगळं जळून जाणार आणि दुसऱ्याचं सगळंच चांगलं होत जाणार. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कोणावरही जलस होऊ नका, द्वेष करू नका. चांगलं झालं, आनंद आहे, तो आनंद पण स्वतः वाटून स्वतः तुम्ही एन्जॉय करायला शिका. तर खरोखर मी म्हणेन तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ हाय आहे म्हणून, नाही तर नाही. त्यामुळे आजपासून आपण काय करायचं, सगळ्यांवर प्रेम करायचं, दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद वाटून घ्यायला शिकायचा. कोणाचं चांगलं झालं म्हणून त्याच्यावर आपण जलस व्हायचं नाही, त्याच्यानं आपलं नुकसान होणार, आपलं काही चांगलं होणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यामुळे वी हॅव टू डेव्हलप आवर
क्वालिटी ऑफ लाईफ. आपल्या स्वतःची लाईफची क्वालिटी आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. देन ओनली वी विल बी हॅपी अँड सॅटिस्फाईड. एम आय राईट? अच्छा, हॅव ए गुड डे.